नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण टेस्टी आणि हेल्दी व्हेज कॉर्न सँडविच कसं करायचं ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हेज कॉर्न सँडविच तयार करण्यासाठी इथे मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत, तर हे आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत। तर इथे कढईमध्ये मी पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे मक्याचे जे दाणे आहेत ते शिजवून घेते। जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये छान शिजून तयार होतात। तर हे शिजवत असताना तुम्ही चिमूटभर मीठ घातलं तरी देखील चालेल। आता याचबरोबर इथे बघा कोबी घेतला बारीक चिरलेला, त्यानंतर आले लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे। त्याचबरोबर इथे मी मक्याचे दाणे जे आता उकडून घेतलेले आहेत ते आहेत, तर छान असे शिजलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी घेतले शिमला मिरची कोथिंबीर कांदा आणि गाजर घेतले, तर हे सगळं बारीक असं छान चिरून घेतलेलं आहे। आता आपण कृती पाहूयात। तर एका बाउलमध्ये मी ज्या सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत। तर कोथिंबीर, त्याचबरोबर कांदा, त्याच्यानंतर गाजर, बारीक चिरलेला कोबी, याचबरोबर तुम्हाला कुठल्या भाज्या अजून आवडत असतील तर त्या तुम्ही ॲड करू शकता। याचबरोबर इथे मी मक्याचे जे दाणे आहेत ते थोडे मिक्सरला क्रश करून घेतले होते, तर ते यामध्ये घातलेत। याचबरोबर तिखटासाठी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातली। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर ही जी रेसिपी आहे खूप अशी हेल्दी अशी रेसिपी आहे। मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता, नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता, इतकी सुंदर अशी तयार होते। आता यामध्ये मेयोनीज घालायचं आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात मेयोनीज, तर ह्यामध्ये मेयोनीज तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता। तर इथे मी थोडंसं मेयोनीज घातलं आहे। यामध्ये तुम्ही चीजसुद्धा घालू शकता आवडीनुसार। तर इथे बघा हे छान तयार केलं आहे। आता ब्रेडचे स्लाईस घेतलेत मी, तर ह्या ब्रेडच्या स्लाईसला सॉस लावून घ्यायचा आहे। तर इथे मी फक्त सॉसच लावलेला आहे, तर तुम्ही हिरवी चटणी लावू शकता, गोड चटणी लावू शकता। इथे मी फक्त टोमॅटो सॉस लावलेला आहे। तर दोन्ही बाजूला छान असा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा। ब्रेडच्या दोन्ही बाजूला छान व्यवस्थित लावून घेतलं। आता जे तयार केलेलं आपण सँडविचचं बॅटर आहे ते यामध्ये लावून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं भरपूर सारं छान बॅटर यामध्ये स्प्रेड करून घ्यायचं आहे चारी बाजूला व्यवस्थित असं। तर इथे बघा मी छान स्प्रेड केलं। दुसऱ्या बाजूला ब्रेड लावून छान आता टोस्ट करून घ्यायचं आपल्याला। तर सँडविचच्या भांड्यामध्ये मी यामध्ये ठेवलेलं आहे आणि मस्त अगदी 2 ते 3 मिनिटात दोन्ही बाजूने अलटीपलटी करून छान असं भाजून घ्यायचं। तर इथे भाजताना तेलाचा तुपाचा वापर करू शकता। इथे मी तूप वापरलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची। जर हाय फ्लेम ठेवली तर आपलं सँडविच जे ते जळू शकतं। तर इथे बघा मी थोडं थोडं तूप लावून दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी करून घेते। जर तुमच्याकडे सँडविचचं भांडं नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा छान बेक करू शकता। तर इथे बघा दोन्ही बाजूने छान असं तयार झालेलं आहे। बघा दुसऱ्या बाजूला पण मी आता तूप लावून घेतलं आहे। तर अगदी 4 ते 5 मिनिटात तयार होणार आहे। तर बघा मस्त सुंदर रंग आलेला आहे छान असा आणि छान क्रिस्पीसुद्धा झालेला आहे। तर आता ह्याला आपण मस्तपैकी कट करून घेऊयात। पहा किती सुंदर दिसते नाही का? पाहून तोंडाला पाणी सुटलं की नाही? मस्त बघा किती छान झालेलं आहे। हे सँडविच इतकं टेस्टी होतं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील, इतकं सुंदर असं तयार होतं। त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। हे सँडविच सर्व करताना वरून मी मेयोनीज घातलेलं आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल आणि छान असं हिरव्या चटणीसोबत किंवा गोड चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर एन्जॉय करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशा छान नवीन आणि चमचमीत रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।